च्या संख्येने जे जमाव आपण जाणून घेऊ. आणि त्या दृष्टिकोनातून किंवा घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रथमतः प्राथमिक दृष्ट्या सखोल चौकशी करण्यात यावी. कारण घटना सिरियस आहे. म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर काढण्यात काही मजा नाही. त्या घटनेमध्ये नेमकं आरोपीला अटक केली, पण आरोपीशी या घटनेमध्ये जो काही एक चैन जे आहे ते चैन कुठं जुळती का ही सध्या समोर येणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये घटनेचं प्रमाण वाढतच चाललं आहे. पाठीमागच आपण बघितलं एका डॉक्टर लेडीजवर अशा प्रकारचा अत्याचार झाला, त्यानंतर हे घटनाचं अजून प्रमाण वाढत चाललंय. तर ह्याच्यावर असं कायद्याचं एक चांगले जबर बसावे म्हणून ह्यासाठी काय केलं पाहिजे? खरं म्हणजे बोला, प्रथमतः ह्या घटनेचा मी निषेध करतो आणि ही घटना माजलगाव ह्या शहराला आणि गावाला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. अशा घटना महाराष्ट्रात किंवा भारतात कुठेही घडायला नाही पाहिजेत. नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी आपला प्रथमतः राजीनामा द्यावा आणि या घटनेची पोस्को अंतर्गत लवकरात लवकर रिझल्ट लावण्याचा शासनाने त्याचा प्रयत्न करावा अशी मी विनंती शासनाला करतो. आपण बघत आहात की आपले छोटे छोटे मुलं जे अंगणवाडी शाळेमध्ये जातात, पालकांनी आता इथून पुढे कसा भरोसा ठेवायचा त्या सगळ्या गोष्टीवर? आणि याला सर्वस्व सरकार जबाबदार आहे. कारण ह्या घटना म्हणजे 8 दिवस जाईन की घटना घडायली समजा, ही सरकारने याच्यावर चांगले कायदे आणून त्याच्यावर हे बसायला पाहिजे, वचक बसायला पाहिजे. आणि साहेब म्हणलं तसं तपास चांगल्या मोठ्या व्यक्तीकडे पाहिजे. जिम्मेदार म्हणजे DYSP असेल, SP साहेब असतील, त्यांच्याकडे तपास देऊन त्यांची लवकरात लवकर आरोपीला शिक्षा कशी होईल याचा विचार करायला पाहिजे. धन्यवाद. आता आपण शिक्षक म्हणजे गुरु मानतो आणि त्यांच्या भरोशावर आपण शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये मुलींना सोडतो. तर अशा वेळेस त्याच्यासाठी काय आपलं काय मत आहे? सगळ्यात महत्वाचं जी माजलगावमध्ये जी घटना घडली ही खूप शर्मिंदी आणि लाजिरवाणी घटना आहे. सगळ्यात महत्वाचं की जो संस्था चालक आहे त्या संस्था चालकाचं त्या शिक्षकावर, त्या शिक्षिकेवर, तिथल्या त्यांचा स्टाफ आहे, टीम आहे, त्यांच्यावर लक्ष पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या शाळा आहेत, संस्था आहेत, त्या राजकीय लोकांच्या आहेत. असे जर गुन्हे घडले, अशा जर घटना घडल्या तर याला राजकीय वळण देऊन वरच्या पालकमंत्र्याच्या हातानं, मुख्यमंत्र्याच्या हातानं जी यांची राजकीय जी टीम असते यांच्या हाताने हे प्रकरण दाबल्या जात आहे. त्याच्यामुळं प्रत्यक्षात ही PI असतील, DYSP असतील यांनी सखोल प्रकारे चौकशी करून या चिमुकलेला न्याय द्यावा एवढीच मी विनंती करतो. आता आपण लोकांच्या संतप्त भावना जाणून घेतल्या. एका महिला आपलं काय मत आहे ह्याबद्दल? आता हे जे कृत्य आहे ते न बोलण्यासारखं म्हणजे निशब्द राहण्यासारखंच आहे. कारण जर 5 वर्षाची मुलगी जर सुरक्षित नाही तर आमच्यासारख्या बाया सुरक्षित राहतील का? मी एक स्वतः टीचर आहे, मी शाळेवर शिकवते आणि सगळे शिक्षक असे नाहीयेत. पण एखादा जर असा कृत्य, हा शिक्षकच कसा झाला असा प्रश्न मला पडतोय की याला शिक्षक कोणी केलं की याच्यामध्ये जर कॉमन सेन्स नाही, ती 5 वर्षाची मुलगी जर सोडली नाहीये म्हणजे अक्कल पाहिजे होती. म्हणजे सगळ्यांच्या मनात 4-5 महिने काल माझ्या घरी येऊन प्रश्न आहे. पण आता कुठेतरी समाजाला सुद्धा यांना द्यायला पाहिजे की प्रत्येक मुलीसोबत असं घडणार नाही. कारण आपण याला जर योग्य शिक्षा दिली तर पुढे असं घडणार नाही. आणि जर याला मोकाट सोडलं तर प्रत्येक वेळेस सारखं तेच प्रकरण डबल होणार आहे. त्याच्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की याला 1 दिवसाच्या आत म्हणजे आजच्या आजच शिक्षा झाली पाहिजे. म्हणजे चौरंग करण्यासारखं पद्धत नाही. तर जर शासनाला जमत नसेल तर शासनाला बिंदास आमच्याकडे पाठवून द्या. आम्ही त्याच्या हातपाय मोडतो, आम्ही तिथे जाऊन बसतो जेलमध्ये, काही हरकत नाही. कारण आमच्या लेकीबाई जर उद्या सुरक्षित राहायचे असतील ना तर आज आम्ही शिक्षा बघून सुद्धा काही होणार नाही. आपण जाणलं ह्या ताईंनी भावना व्यक्त केल्या की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये किंवा अत्यंत जलद गतीने ह्याच्यावर शिक्षा झाली पाहिजे, त्याशिवाय जे गुन्हेगार आहेत त्यांना थारा मिळणार नाही. ताई आपलं काय मत आहे? गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे. कारण आपण घरात बसून नुसतं आपण टीव्हीवर ऐकतो, इथे घटना घडली, तिथे घटना घडली आणि ऐकून सोडून देतो, निषेध व्यक्त करतो. पण आज दारातली घटना आज आपल्या घरात झालेली आहे. मग आता माझं सगळ्या जनतेला निवेदन आहे की आपण सगळ्यांनी एकजूट होऊन या अपराधीचा निषेध केला पाहिजे. नाही, मला सांगा, आता हे जे आपण मुलं छोटे शाळेत पाठवतो, अंगणवाडीत पाठवतो, तर आई वडिलांची काय जिम्मेदारी, त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की नाही? आई वडिलांची पण जिम्मेदारी आहे ना की जे मुलांना आपल्याला काय पाहिजे मुलं सांगण्याचा प्रयत्न करतात. पण आई वडील काय म्हणतात, आपण स्वतः काम करून थकून आलेलो असतो, मुलांना म्हणतो जाऊ द्या आज नाही उद्या ऐकू,
उद्या तू सांग मला काय सांगायचं ते. ही घटना तशीच घडलेली आहे. मुलीनं 3 दिवस वडिलांना सांगण्याचा प्रयत्न केला की पप्पा मला काहीतरी सांगायचंय, मला काहीतरी सांगायचंय, पण वडिलांनी समजा थोडंसं कामामध्ये थकल्यामुळं त्यांनी काही थोडं लक्ष दिलं नाही आणि त्याच्यामुळं 3 दिवस लेट झाले. म्हणजे आपले जे छोटे छोटे मुलं आहेत घरी आल्याच्यानंतर त्यांच्यासोबत मित्रासारखं राहिलं पाहिजे. शाळेमध्ये काय झालं, ट्युशन मध्ये काय झालं, ह्या गोष्टी सगळ्या त्यांच्यासोबत बोललं तर ते त्यांच्या अडचणी सांगू शकतात. बरोबर. असं हे मत व्यक्त केलं आहे. खूप खूप धन्यवाद. ते ऐकून पण घेतलं पाहिजे ना आई वडिलांनी. मुलं सांगतात म्हणजे काय, ते लहान आहेत म्हणून आपण इग्नोर नाही करायला पाहिजे त्यांना. ते सगळ्यात महत्वाच्या गोष्टी सांगत असतात जे की आपण दुर्लक्ष करतो आणि याला कारणीभूत आपण सुद्धा आहोत, बरोबर, पालकमंत्री. पालक. हा, तर आपण हे बाबाचं मत जाणून घेऊ की तुमच्या काळात ह्या अशा घटना होत होत्या का, आणि ह्या घटना होण्याचं कारण काय, कशामुळे होत्या अशा गोष्टी सगळ्या? नाही, पहिल्या काळात नव्हते होते. आता प्रमाण कशामुळे वाढलंय असं? काय आता कोणाचा विचारच नाही काही. लहान लेकरावर लक्ष करायला पाहिजे. अजून शिवाजी महाराजांच्या काळात जसे शिक्षा द्यायचे तसे ह्या काळामध्ये काही व्हायला पाहिजे का? सरकार ठरवून ते आपल्याला काय कळतं. धन्यवाद. रॉयल महाराष्ट्र बीड. धन्यवाद कॅमेरामॅन.